पंढरपुरात सुरेश धस यांच्याकडून वारकऱ्यांना महापंगत, 1.5 लाख वारकऱ्यांना पंचपक्वानांची महापंगत, संत वामनभाऊ महाराज फडावरील वारकऱ्यांना पंगत। आळंदी नगरीत देखील आषाढीचा उत्साह, माऊलींच्या समाधी मंदिरात आकर्षक सजावट, रंगीबेरंगी फुलांनी समाधी मंदिर सजलं। डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे झाले हाल। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोर्नी नको धबधब्यावर पर्यटकांना बंदी, धरण क्षेत्र परिसरात सीसीटीव्हीची करडी नजर, बंदीमुळे पर्यटकांमध्ये नाराजी। बदनामीच्या भीतीपोटी विवाहित महिलेची आत्महत्या, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने उचललं पाऊल। वाशिमच्या कारंजा शहरातील धक्कादायक प्रकार। बीडमध्ये जमिनीच्या वादातून तिघांना कुऱ्हाडीने मारहाण, 4 जणांकडून तिघांना अमानुष मारहाण, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल, चौघांविरोधात गुन्हा दाखल। डोंबिवली रेल्वे स्टेशनवर आषाढी एकादशी वारीचा गजर, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची विशेष उपस्थिती, टाळ वाजवत भजनात रवींद्र चव्हाण दंग। पाण्याखाली साकारली विठुरायाची रांगोळी, रत्नागिरीच्या देवरुखमध्ये विलास रहाटेंची कलाकारी, आषाढी निमित्ताने साकारली विठुरायाची रांगोळी। सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 1800 मिलीमीटर पावसाची नोंद, महाबळेश्वरमध्ये कमी पावसाची नोंद, साताऱ्याच्या अनेक भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला, धरणात सध्या 66.46 टीएमसी पाणीसाठा, पाण्याची आवक ही 30,891 क्युसेकने सुरू। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची राधानगरी धरणाला भेट, धरणाच्या रेडियल गेटच्या जागेची केली पाहणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।